हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे आपलं ॲटोकाड शिका मराठीच्या या सिरीजमध्ये. या सिरीजच्या लास्ट लेक्चरमध्ये आपण डिस्कस केलं होतं फील्ड कमांड आणि अपडेट फील्ड कमांडबद्दल, राईट. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण डिस्कस करणार आहेत एखादा PDF इम्पोर्ट केला असेल आणि त्यामध्ये जे टेक्स्ट असतील तर ते टेक्स्ट फॉर्ममध्ये नसतात. त्यामध्ये जे काही आपण एखादं इन्स्ट्रक्शन दिलं असेल तर ते टेक्स्ट फॉर्ममध्ये नसतं. त्याला टेक्स्ट फॉर्ममध्ये कसं जनरेट करू शकतो या रिलेटेड आपण कमांड पाहणार आहेत. जसं की याच्यामध्ये SHX टेक्स्ट म्हणतो त्याबद्दल. त्याचनंतर ऑब्जेक्ट लिंकिंग एम्बेडेड, एक्सेलमध्ये आपण बनवलेला डेटा असेल तर तो ॲटोकॅडमध्ये कसा आणता येतो, आणि एक्सेल फाईलमध्ये जर काही एडिट केलं तर आपल्या ॲटोकॅडच्या फाईलमध्ये पण ॲटोकॅडमध्ये जी इम्पोर्ट केलेली आहे त्याच्यामध्ये पण एडिट झालं पाहिजे. आणि त्याचबरोबर एखादा ऑब्जेक्ट बनवला आहे आणि त्याला काही इन्स्ट्रक्शन आपण हायपरलिंक पण करू शकतो. तर याबद्दल आजच्या लेक्चरमध्ये डिस्कस करूयात. सो लेट्स गो टू द ड्रॉइंगमध्ये जातोय आपण. आता याच्यामध्ये एक इम्पोर्ट करणार आहे मी. आता इथेच तुम्हाला आपण इथं इन्सर्ट टॅबमध्ये आहोत. ओके, होम टॅबमधून आपण इन्सर्ट टॅबमध्ये जाणार आहेत. इन्सर्ट टॅबमध्ये आपल्याला PDF इम्पोर्ट करायचा आहे. काय करायचं आहे? PDF इम्पोर्ट करायचा आहे. तर इम्पोर्ट PDF वरती क्लिक केलं आहे. त्यानंतर आपल्याला तो एक ब्राउज करेल. डेस्कटॉपवरती एक माझ्याकडे एक PDF बनवून ठेवलेला आहे, तर तो मी डेस्कटॉपवरती जातोय. ओके, इथे हा एक प्रोजेक्ट नॉर्मली दिसतो, याला मी ओपन करतोय. आता याच्या टायटल ब्लॉकमध्ये हा आपला हे आहे, याला ओपन करूयात. ओके करतोय. तो आपला इम्पोर्ट होतो. इथे बघू शकता हा इथे इम्पोर्ट झालेला आहे. आता इथे बघू शकता हा आपला टेक्स्ट, तर तो टेक्स्ट फॉर्ममध्ये आहे का? नाही आहे. इथला पहा, हा पहा, दे आर नॉट इन टेक्स्ट फॉर्म. तो टेक्स्ट फॉर्ममध्ये नाही आहे आपला. बघू शकताय तुम्हाला इथे तो टेक्स्ट फॉर्ममध्ये आपल्याकडे अवेलेबल नाही आहे. मग टेक्स्ट फॉर्ममध्ये बनवायचं असेल तर मग काय करायचं आपल्याला? ठीक आहे, तर टेक्स्ट फॉर्ममध्ये बनण्यासाठी आपण इथं रिकग्नाइज SHX टेक्स्ट कन्वर्ट इम्पोर्टेड जॉमेट्री फ्रॉम PDF फाईल इनटू द टेक्स्ट ऑब्जेक्ट. काय करतो तो? PDF मधलं इम्पोर्ट केलेल्या PDF मधनं एखादी जॉमेट्री असेल तर त्याला तो टेक्स्ट फॉर्ममध्ये करतो. या कमांडचं SHX टेक्स्ट आपण घेतला आहे. त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे? तो स्पेसिफिक टेक्स्ट सिलेक्ट करायचा आहे. ठीक आहे, इथे आपण जो पण टेक्स्ट आपल्याला पाहिजे तो आपण कम्प्लिटली सिलेक्ट करू शकतो. तर हा मला कम्प्लीट पाहिजे, तर कम्प्लीट सिलेक्ट करणार. त्यानंतर आपण त्याला एंटर करूयात. एंटर केल्याच्या नंतर तो प्रोसेस होतोय. पहा इथे आपल्याला हे पण येतं. इथे बघू शकतायत, फॉन्ट यूज सिलेक्टेड जॉमेट्री कन्व्हर्टेड टू टेक्स्ट. आपण एक ग्रुप घेतला होता तर तो काय झालेला आहे? टेक्स्टमध्ये कन्व्हर्ट झालेला आहे. पण हा कुठला टेक्स्ट आहे? तर हा सिंगल लाईन टेक्स्ट आहे. या टेक्स्टबद्दल आपण ऑलरेडी डिस्कस केलं होतं. सिंगल लाईन, मल्टी लाईन याच्याबद्दल आपण ऑलरेडी डिस्कस केलं होतं. आता हा जर आपण डबल क्लिक केला आहे तर आता हा टेक्स्ट एडिटर ओपन झाला, म्हणजे तो कशात झाला? मल्टी लाईनमध्ये झालेला आहे. ओके, डबल क्लिक केल्याच्या नंतर तुम्ही बघू शकता इथे टेक्स्ट एडिटर नावाची कमांड होती, ओपन होती आहे. त्याचा साईज आपण चेंज करू शकतो. इथे त्याचा फॉन्ट चेंज करू शकतो, त्याला कलर वगैरे प्रोव्हाइड करू शकतो. तर ही कमांड होती आपल्याला SHX टेक्स्ट नावाची. त्यानंतर रिकग्नायझेशन्स ही जी कमांड आहे तर ती काय करते? इम्पोर्टेड टेक्स्टला किंवा इम्पोर्टेड PDF जॉमेट्रीला याच्यामध्ये करते, पण त्याबरोबर त्याचा तो पर्सेंटेज पण दाखवतो. त्याची रिकग्नाइज सेटिंग म्हणतात, रिकग्नायझेशन सेटिंग्स. याच्याबद्दल याला मी ओपन केलेलं आहे. थोडं कमांड थोड्याशा हायर आहेत, त्याच्यामुळे थोडं इथे तुम्हाला काय काय ठेवायचं आहे, म्हणजे आपला जो SHX टेक्स्ट आहे तर तो कम्पेअर कशाशी करायचा आणि त्याची थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी किती ठेवायची, किती % ठेवायची आहे. तर इथे मी त्याला एखादा ॲड करतोय किंवा ओके करतोय. आता ओके केल्याच्या नंतर इथे बघू शकता आपण एक एक टेक्स्ट काय करणार आहेत? सिलेक्ट करणार आहेत. समजा आता इथला मी हा एवढा टेक्स्ट सिलेक्ट केला आहे, इथे गेला एवढा टेक्स्ट सिलेक्ट केला आणि जेव्हा मी एंटर करतोय तर इथे पहा त्याची प्रोसेसिंग होती आहे आणि तो ॲट अ टाईम सगळ्याच याला काय करतो? 5 टेक्स्ट ऑब्जेक्ट क्रिएटेड, 1 फॉन्ट यूज त्याच्यामध्ये,
आणि त्याच्यामध्ये तो देतोय 1.44% सिलेक्टेड जॉमेट्री नॉट कन्व्हर्टेड टू टेक्स्ट, म्हणजे त्याच्यातली 1.44% जॉमेट्री ही टेक्स्टमध्ये कन्व्हर्ट झालेली नाही आहे. आता ती कुठली आहे तर ती आपण बघू शकतो. इथे बघू शकता हा आपला सिलेक्ट झाला होता तो टी होता. टीला त्याने काय केलं, इथला हा जनरेट नाही झाला. आता हा पहा कंप्लीट एका टेक्स्टमध्ये आलेला आहे. हा पहा, डबल क्लिक करा, दे आर इन मल्टीलाईन टेक्स्ट, म्हणजे सर्वच आपण काय करू शकतो ॲट अ टाइम रिकॉग्नायझेशन सेटिंगनी करू शकतो. समजा एखादा टेक्स्ट आपल्याला सिंगल लाईनमध्ये असेल, त्याला मल्टीलाईनमध्ये करण्यासाठी आपल्याला इथे कमांड अवेलेबल आहे, दॅट इज द कंबाईन टेक्स्टबद्दल आपण पाहिलं. ओके, तर हे होतं आपल्या याच्याबद्दलचं. त्यानंतर आपल्याला काही इन्स्ट्रक्शन टाकायचे आहेत. समजा इथे काय आहेत, इन्स्ट्रक्शन टाकायचे आहेत. तर इन्स्ट्रक्शनसाठी आपल्याला इथं ऑब्जेक्ट लिंकिंग एम्बेडेड म्हणून टाकू शकतो आपण. एक समजा आता हा एक आपण प्लेट बनवलेली आहे. या प्लेटमध्ये मला एक जनरल टॉलरन्स टेबल ॲड करायचं आहे. तसं आपण टेबल कमांडनी होममध्ये आपल्याकडे टेबल आपण पाहिलेले आहेत, हाऊ टू जनरेट टेबल्स. मॅन्युअली आपण टाईप करून बनवू शकतो. पण आपल्याकडे एखादी एक्सेल फाईल आहे, एक्सेलचा डेटा आपल्याला काय करायचा आहे, इकडे आणायचा आहे. तर त्यासाठी OLE ऑब्जेक्ट नावाची कमांड आपल्याकडे इथे अवेलेबल असते. इन्सर्ट लिंक ऑब्जेक्ट, तर OLE ऑब्जेक्ट कमांडवरती क्लिक केलेला आहे. त्यानंतर तो आपल्याला ब्राउज करतो आणि आपण जसं त्या स्पेसिफिक फाईलमध्ये चेंज केले तर तसं इकडे ॲटोकॅडमध्ये पण काय होईल, चेंज होत आहेत. आता इथे आपल्याला बनवायचं नाही आहे, ऑलरेडी आपल्याकडे फाईल आपण बनवलेली आहे. तर त्यामुळे इथे क्रिएट न्यू तुम्ही बनवू पण शकता, पण आपल्याला क्रिएट फ्रॉम फाईल करायचं आहे. क्रिएट फ्रॉम फाईल करा. इथे लिंक नावाचं ऑप्शन काय करायचं आहे, टिक करायचं आहे, कारण लिंक केल्याशिवाय तो आपल्याला एडिट नाही करता येणार. समजा लिंक नाही केला तर आपण तिकडे एक्सेल फाईलमध्ये कितीही चेंज करू द्या, इकडे ॲटोकॅडमध्ये तुम्हाला चेंज पाहायला भेटणार नाही आहेत. तर त्यामुळे इथे मी लिंक हा ऑप्शन टिक करतोय आणि इथे ब्राउज करतोय. ब्राउज करून डेस्कटॉपवरती आपल्याकडे एक टॉलरन्स चार्ट आहे की जो आपण एक्सेलमध्ये बनवलेला आहे. टीमध्ये आला असेल, इथे टॉलरन्स चार्ट म्हणून दिसतोय का. या टॉलरन्स चार्टला सिलेक्ट केलं, इथं ओपन म्हटलं. ओपन म्हटल्याच्या नंतर इथं ओके करणार आहेत. आता टॉलरन्स चार्ट आपल्याकडे इथे येतो. मग त्याचं साईज वगैरे आपल्याला नॉर्मली आपण स्केल वगैरे करून त्याचं साईज वगैरे हे करू शकतो. तो इम्पोर्ट होतोय. इथे पहा, हा टॉलरन्स चार्ट आहे. याला थोडं छोटं करायचं असेल तर आपण छोटं पण करू शकतो. ओके, आणि हा टॉलरन्स चार्ट मला इथे मूव्ह करायचा, तर एम एंटर आपल्याकडे शॉर्टकट की मूव्ह करणार आहेत आपण. ओके, एम एंटर केलाय आणि या पॉईंटला पकडून आपण त्याला या चार्टला इथे ठेवूयात. दिसतंय आपला हा टॉलरन्स चार्ट आला, कारण 1 ते 10 mm डायमेन्शनसाठी टॉलरन्स दिलेलं आहे 0.02. असं आपण 10 ते 50 पर्यंत, 50 ते 100 असं वगैरे आपण त्याचा टॉलरन्स चार्ट दिलेला आहे. म्हणजे आपण इथे अप्लाय करू शकतो. आता समजा याच्यामध्ये मला एडिट करायचं आहे. काय करायचं आहे, एडिट करायचं आहे. तर त्यासाठी आपल्याला हा इथे हा आपल्याला OLE आहे. ओके, OLEचं आपल्याला त्याला कन्व्हर्ट करायचं असेल टेक्स्ट साईजमध्ये, तर त्याला चेंज करायचं असेल तर OLE आपण ओपन पण करू शकतो. म्हणजे आपली एक्सेल फाईल काय होते, ओपन होईल याला. ठीक आहे, OLEला ओपन करता येतं. किंवा आपण दुसरीही कमांड जातो. समजा आता इथे मी काय करतोय, अजून एक रो इथे ॲड करतोय. काय करायचं आहे, अजून एक रो ॲड करायचं आहे. आता मला एक नाही 300 ते 350 किंवा 400 पर्यंत एक अजून एक टॉलरन्स झोन हवा आहे. तर त्यासाठी आपण इथे ॲड करूयात. त्याला क्लोज करा. 300-400 असं आपण टाकला. त्यानंतर टॅप प्रेस करून आपण इथे जातोय. त्यानंतर आपल्याला इथं टॉलरन्स झोन द्यायचं 0.06च ठेवलाय मी, किंवा तुम्ही असं पण ठेवू शकता 0.065 ठेवलाय. ठीक आहे.
आता इथं मी या फाईलला सेव्ह करतोय. एक मी काय केलं, चेंज केलं, याला सेव्ह केलं, नंतर याला क्लोज करतोय. आता क्लोज केल्याच्या नंतर आपण बघू शकता की आपल्या ऑटोकॅडमध्ये ते अपडेट झालेलं आहे का. ठीक आहे. आता ऑटोकॅडमध्ये अपडेट झालंय का, नाही आहे. मग त्यासाठी आपल्याला अपडेट होण्यासाठी आपल्याला OLE लिंक नावाची कमांड यूज करावी लागते. ऑब्जेक्ट लिंकिंग एम्बेडेड असं त्याचं फुल लॉंग फॉर्म आहे. एखादा ऑब्जेक्ट आपल्याला लिंक करायचा आहे, त्यासाठी आपण या कमांडचा यूज करू शकतो. आणि त्या ऑब्जेक्टमध्ये आपण कटियाचं ड्रॉइंग असेल किंवा कटियाची असेंब्ली असेल ती पण आपण टाकू शकतो, म्हणजे 3D असेंब्ली. किंवा त्याबरोबर एखादा आपला वर्डची फाईल असेल, एक्सेल फाईल असेल, टेक्स्ट फाईल असेल, तर हे पण आपल्याला टाकता येतं. तर आता इथं मी त्याला अपडेट करण्यासाठी OLE लिंक नावाची कमांड यूज करतोय. OLE लिंक. आता ही आपल्याकडे फाईल आहे आपण जी घेतली होती, तर त्याला ओपन सोर्स करू शकता, चेंज सोर्स, त्याला ब्रेक लिंक करू शकता. इथं ब्रेक करायचं असेल तर आपल्याला त्याला अपडेट करायचं आहे, तर अपडेट करा. ओके. आता अपडेट होत नसेल तर याचा सोर्स एक वेळेस ओपन करायचा. सोर्सला काय करायचं, डायरेक्ट जर अपडेट होत नसेल तर सोर्सला एक वेळेस ओपन करायचं, सेव्ह करायचं आणि सोर्स पण क्लोज करायचा. इथे बघा, इथे अपडेट झाला आपला. इथे बघू शकतायत आपला टॉलरन्स झोन काय केला आहे, आपला 300 ते 400 पर्यंतचा काय झाला आहे आपण ॲड केलेला आहे. तर हे आपण कशाद्वारे केलं, ऑब्जेक्ट लिंकिंग एम्बेडेड कमांडद्वारे आपण त्याला हे केलं. ओके. तसं तुम्ही इन्स्ट्रक्शनची फाईल पण इथे हे करू शकता. ओके. किंवा इन्स्ट्रक्शनची फाईल आपल्याला हायपर लिंक पण करता येते. ठीक आहे. तर इन्स्ट्रक्शनची फाईल आता इथं OLE ऑब्जेक्ट मी परत घेतोय कमांड, आपल्याला त्याला एम्बेडेड करायचं, लिंक करायचं आहे. मला इन्स्ट्रक्शनची फाईल इथे लिंक करायची आहे समजा, तर इथे क्रिएट फ्रॉम फाईल करा, लिंक म्हणा, ब्राउज म्हणा. लिंकवरती क्लिक नाही केलं तर आपण जसं आता इथे एक्सेल फाईल एडिट केली तसं आपला डेटा एडिट झाला. तर आपण कितीही जरी तो जर लिंकवाला ऑप्शन नाही ठेवला, टिक नाही केला, तर आपण कितीही एक्सेल फाईलमध्ये एडिट केलात तर इकडे ऑटोकॅडच्या जे आपण एम्बेडेड फाईल लिंक केलेली आहे तर त्याच्यामध्ये किंवा ऑब्जेक्ट इन्सर्ट केलेला आहे, OLE ऑब्जेक्ट नावाच्या कमांडद्वारे इन्सर्ट केलेला आहे, त्याच्यामध्ये चेंज होणार नाही आहे. लक्षात असू द्या. या परत डेस्कटॉपवरती जातोय. डेस्कटॉपवरती आपल्याला इथं डिझाईन इन्स्ट्रक्शन म्हणून एक आपल्याकडे हे आहे. डिझाईन इन्स्ट्रक्शनवरती ओपन करा, त्याला ओके म्हणा. डिझाईनच्या इन्स्ट्रक्शन्स पण आपल्याला काय होतात इथे येतात. मग त्याला तुम्हाला कसं ठेवायचं आहे ते तुम्ही इथे कुठं करू शकता. तो इम्पोर्ट होतोय थोडा, कारण थोडंसं बाहेरून इम्पोर्ट करायला वगैरे ऑब्जेक्टला थोडासा वेळ जातो तुमचा याच्यामध्ये. आता ह्या आपण इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत. आता इन्स्ट्रक्शन खूप मोठे आलेले आहेत, मला एवढ्या मोठे इन्स्ट्रक्शन नको आहेत बाबा. तर इकडे आपण याला काय करू शकतो, छोटं पण करू शकतो. अजून छोटं करायचं आहे, अजून छोटं करता येतं. ठीक आहे. आता इन्स्ट्रक्शन आपल्याला दिसल्या पाहिजेत म्हणून आपण थोडंसं याला वाढवतोय आणि याला इथं मूव्ह करतोय मी. या एंटर कमांडद्वारे आपण त्याला मूव्ह करून घेऊया तिकडे. इकडे कुठेतरी इन्स्ट्रक्शन अशा. आता या इन्स्ट्रक्शनमध्ये एखादी गोष्ट ॲड करायची आहे बाबा. काय करायची आहे, ॲड करायची आहे. तर आपण इथे ॲड पण करू शकतो. सेम कमांड काय आहे, याला ओपन करा, राईट हँड क्लिक करा, OLE ऑब्जेक्ट आहे आपल्याला ओपन करता येतो. टेक्स्ट साईज वगैरे जर आपल्याला वाढवायचं असेल तर टेक्स्ट साईज पण आपण इथून वाढवू शकतो, इथं वाढवायचं असेल तर. ठीक आहे. तर ते पण आपण करू शकतो. सेम प्रोसेस जसं की मी इथे केलं होतं, इथे पण सेम प्रोसेस. पण समजा मला इन्स्ट्रक्शन काय करायचे, लिंक करायचे, त्याला म्हणतो आपण हायपर लिंक. काय करायचे, हायपर लिंक करायचे. समजा या ऑब्जेक्ट बरोबर किंवा या ऑब्जेक्ट बरोबर मला काय करायचं, तो हायपर लिंक करायचा आहे. सो इथे हायपर लिंक नावाची कमांड आपल्याकडे अवेलेबल आहे. हायपर लिंकमध्ये आपण कंप्लीट हे सिलेक्ट करा, एंटर करा. मग कशाबरोबर हायपर लिंक करायचं आहे, इथे आपण आपलं वेब पेज पण देऊ शकतो. ओके. टेक्स्ट टू डिस्प्ले काय असलं पाहिजे ते पण देऊ शकतो.
इन्सर्टेड लिंक, ब्राउज पेजेस, रिसेंट फाईल्स हे पण देता येतं. पण आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला त्याच्या इन्स्ट्रक्शन द्यायच्यात. ओके, तर इथं मी ऑलरेडी आपल्याकडे जी फाईल आहे त्याच्याबद्दल इन्स्ट्रक्शन याला काय करायच्यात, लिंक करायच्यात. तर फाईलवरती गेलोत, डेस्कटॉपवरती आपल्याकडे इथे पण आपल्याकडे कमांड अवेलेबल आहे, ती म्हणजे डिझाईन इन्स्ट्रक्शनची. आपण याला ओपन करूयात. हा आपण त्याला लिंक दिलेला आहे, ओके करा. आता जेव्हा पण आपण या ऑब्जेक्टवरती जातोय तर इथे एक तुम्हाला तुमच्या आयकॉन बरोबर एक छोटा आयकॉन दिसतोय बघा, अपवर्ड साईडला ॲरो गेलेला दिसतोय का? म्हणजे हे काय आहे, हे आपला हायपर लिंक केलेला आहे. मला त्या इन्स्ट्रक्शन ओपन करायचे असतील तर आपण काय करतो, कंट्रोल प्रेस करून त्या स्पेसिफिक ऑब्जेक्टवरती क्लिक करायचं. त्यानंतर आपल्या त्या इन्स्ट्रक्शन काय होतात, त्या आपल्याला ओपन होतात. ठीक आहे, बघू शकता जनरल नोट्समध्ये त्या इन्स्ट्रक्शन काय झालेल्या आहेत, आपल्या ओपन झालेल्या आहेत. तर असं आपण एखाद्या ऑब्जेक्टबद्दल थोडी डिटेल इन्फॉर्मेशन आपण जर दिली असेल किंवा डिटेल इन्फॉर्मेशन द्यायची असेल, जसं की आपण टॉलरन्स चार्ट होता तसं टॉलरन्स चार्ट पण काय करू शकतो, अप्लाय करू शकतो या ऑटोकॅडमध्ये. तर याच्याबद्दल आज आपण पाहिलेलं आहे. इम्पोर्ट केलेला ऑब्जेक्ट असेल, PDF इम्पोर्ट केला असेल तर त्यातले जे इम्पोर्टेडमध्ये काही टेक्स्ट असतील तर दे आर नॉट इन टेक्स्ट फॉर्म, ते टेक्स्ट फॉर्ममध्ये नसतात. त्याला कन्व्हर्ट करण्यासाठी आपण रिकग्नाइज SHS टेक्स्ट नावाच्या कमांडद्वारे आपण त्याला टेक्स्टमध्ये जनरेट केलं होतं. त्याचबरोबर आपण पाहिलं सिंगल लाईन टेक्स्टला मल्टीलाईन कन्व्हर्टमध्ये करण्यासाठी आपल्याकडे कमांड आहे. त्यानंतर कालच्या लेक्चरमध्ये आपण फील्ड आणि अपडेट फील्डमध्ये पाहिलं होतं. डेटामधल्या आपल्या 2 कमांड राहिल्या होत्या, दॅट इज OLE ऑब्जेक्ट अँड हायपरलिंक. तर याच्याबद्दल आजच्या लेक्चरमध्ये आपण डिस्कस केलेलं आहे. ओके, तर आजचं लेक्चर तुम्हाला लक्षात आलं असेल. ओके, तर आज आपण इथेच स्टॉप करणार आहेत. एक तुम्हाला एक नॉर्मली आपल्या याच्याबद्दल सांगायचं आहे. आपण ऑनलाईन क्लास पण कव्हर करतो, मेकॅनिकल असतील, सिव्हिल असतील आणि ऑटोकॅड इलेक्ट्रिकलमध्ये ऑटोकॅड इलेक्ट्रिकलचेच आपण क्लास घेतो. आणि याबरोबर तुम्हाला मेनली आपण आपले जे लेक्चर्स असतात तर ते असतात रेकॉर्डेड लेक्चर्स देत नाही. आपण लाईव्ह लेक्चर घेतो. त्यामुळे ज्यांना कुणाला अपडेट अजून जर एक्स्ट्रा आपल्याला काही हे करायचं असेल, जसं की आपले लेक्चर्स होत आहेत, जसं तुम्ही व्हिडिओ पाहतायत, तर तसे लेक्चर पण आपण इथे ऑनलाईनमध्ये कव्हर करतो. ओके, ओव्हरऑल तुम्हाला याच्याबद्दल मी जस्ट सांगितलेलं आहे. मेकॅनिकल रिलेटेड तर सगळेच सॉफ्टवेअर घेतो, सिव्हिलचे पण सगळेच सॉफ्टवेअर्स आपण कव्हर करतो. आणि इलेक्ट्रिकलमध्ये इलेक्ट्रिकलचे E-प्लॅन वगैरे पण हे सॉफ्टवेअर्स आपण घेतो, ऑटोकॅड इलेक्ट्रिकल आणि E-प्लॅन. तर ज्यांना कुणाला अजून डिटेलमध्ये या सॉफ्टवेअरबद्दल जाणून घ्यायचं असेल तर आपल्या पेजवरती तुम्ही मेसेज करू शकता किंवा माझा नंबर्स मी तुम्हाला याच्यामध्ये प्रोव्हाइड करतोय आपल्या इन्स्ट्रक्शन्समध्ये किंवा डिस्क्रिप्शनमध्ये, या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला प्रोव्हाइड करतोय. तर तिथून पण तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. ओके, तर आपले लेक्चर्स हे असेच आपण घेतो. मेकॅनिकलमध्ये म्हणाल सॉलिडवर्क्स आहे, कटिया आहे, सिव्हिलमध्ये म्हणाल तर गुगल स्केचअप आहे, 3DX मॅक्स पण आपण क्लासेस घेतो. त्याचबरोबर आपण त्याच्याबद्दल पण रेव्हिट आर्किटेक्चरल असेल, सिव्हिलचे पूर्ण प्लॅन्स वगैरे पण शिकवतो आपण, आर्किटेक्चरल आणि सिव्हिल इंजिनिअरिंगचे. ओके, तर हे होतं आजचं आपण लेक्चर. आणि एक स्मॉल मी तुम्हाला एक अनाउन्समेंट केलेली होती. ओके, तर आजचं लेक्चर आपण इथेच स्टॉप करणार आहेत. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. थँक्यू.